या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी येते। कल्याणी नगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे। पुणे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचा दावा अग्रवालांनी केलाय। तर केवळ चुकीचे आरोप नव्हे तर चुकीच्या गुन्ह्यात सुद्धा अडकवल्याचा दावा सुरेंद्र अग्रवाल यांनी केलाय। या संदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। कल्याणी नगर अपघात प्रकरणी ड्रायव्हरला डांबून ठेवत अपहरण केल्याचा आरोप सुरेंद्र अग्रवालवरती आहे। तर दुसरीकडे विशाल आणि सुरेंद्र अग्रवाल या दोघांवरही आणखी एक गुन्हा दाखल झालाय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे पुण्यातून आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत। चंद्रकांत, यातले काय अपडेट्स? या पिता पुत्रांनी एका व्यावसायिकाला अडचणीत आणला, आर्थिकदृष्ट्या त्याचे पैसे बुडवले म्हणून या व्यावसायिकाने आत्महत्या केल्याचा आरोप आहे आणि त्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा या दोन्ही अग्रवाल पिता पुत्रावर पोलिसांनी आरोप ठेवला। यापूर्वी 4-5 दिवसापूर्वीच पोलिसांकडे तक्रार आली होती, म्हणून ती तक्रार आज चंदननगर पोलीस ठाण्यात नोंदवून घेतली आणि त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याच्यामुळे होणार काय, हे अग्रवाल पिता पुत्र आणखीन गोत्यात जाणार आहे, आणखीन त्यांचा पाय खोलात जाणार आहे। या पूर्वीच्या आणखी केसेस त्यांच्यावर आहेत आणि आणखीन काही तक्रारी येत आहेत। या सगळ्या प्रकरणामुळे त्यांचे दादागिरीचे, दडपशाहीचे अनेक किस्से या निमित्ताने सगळे बाहेर येतात, लोक समोर येतात आणि हे आता सुरुवात झाली आहे। बरोबर चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि बघूयात या प्रकरणामध्ये पुढे काय काय होतं, आपण अपडेट घेत राहूच।